डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज। अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे उपचार, तर आज कोर्टात हजर करणार। म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे आदेश। नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार। म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद, तर इतर आरोपींवर हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणातही गुन्हे दाखल। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका। प्रभागनिहाय 5 कोटींचं विशेष निधीचं आमिष दिल्याची ही चर्चा। नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेतील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छुक। लवकरच त्यांची प्रचिती येणार, मंत्री उदय सामंतांचा दावा। 2 दिवसात 2 मोठ्या भेटी झाल्यामुळे महाविकास आघाडीत काय चाललंय असा सवाल उपस्थित। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 आमदारांसह किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा। पवारांनी शिंदेंसोबत घेतलेल्या भेटीवर भावना व्यक्त केल्या। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर आमचे कोणतेही खासदार नाराज नाहीत। शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली, राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, खासदार सुप्रिया सुळेंचं भाष्य। पिंपरीच्या मोशी कचरा डेपोमध्ये 40हून अधिक तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। ढिगाऱ्याखाली अद्यापही 4 जण अडकले, तर दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू, 9 जणांची सुखरूप सुटका। तर पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी व्यवहारामध्ये 400 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। चौकशीच्या मागणीसाठी राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर पत्राचा ते खिचडी घोटाळा, भ्रष्टाचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, बन यांचं प्रत्युत्तर। आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होणार। पुणे, साताऱ्यासह विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली पावसाचा येलो अलर्ट, तर इतर जिल्ह्यामध्ये कुठलाही अलर्ट नाही।